गर्भाशयामध्ये असलेल्या गाठीमुळे पाळीमध्ये जे अंगावरून जास्त जातं ते आपण समजून घेऊ कशामुळे आहे. गर्भाशयामध्ये जी गाठ असते ती असते मधल्या स्तरामध्ये. या स्तरामध्ये ती वाढत जाते आणि ती गर्भाशयाचा आतला स्तर, ज्याला एंडोमेट्रियम म्हणतो, त्याच्यावर ते दाब देतं. आता हे जे एंडोमेट्रियम असतं हे दर पाळीमध्ये निघून जात असतं, पण सतत त्याच्यावर गाठीचा दाब आल्यामुळे त्या ठिकाणून सतत रक्तस्राव होत राहतो. मग अशा वेळेस जर का आयुर्वेदिक औषधं, पंचकर्म ही जर केली तर त्या ठिकाणची गाठ ही कमी होते आणि जे मूळ कारण आहे रक्तस्रावाचं हे थांबून जातं. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस जरी असतील तरी ते सुद्धा बॅलन्स आपल्याला आयुर्वेदिक औषधांनी करता येतात. आता असं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये अंगावरून गेल्यामुळे त्या स्त्रीचं हिमोग्लोबिन, कॅल्शियम हे सगळं कमी झालेलं असतं. मग आता ते वाढवण्यासाठी औषधं आहेत, पण त्याच्याबरोबर जर आपण आहाराची जोड दिली तर मात्र ह्या दोन्ही गोष्टी खूप फास्ट वाढतात. मग त्यासाठी तिच्या आहारामध्ये घेवडा, पालक, शेवगा, नाचणी, गुळ शेंगादाण्याचा लाडू, गाईचं तूप, बीट, खजूर हे जर असेल तर मात्र तिचं हिमोग्लोबिन खूप फास्ट वाढायला मदत होते. आता हिमोग्लोबिनचं शोषण कुठं होतं? छोट्या आतड्यामध्ये. पण ते शोषण होण्यासाठी त्याला व्हिटॅमिन सी ची गरज असते. मग तेही घटक अन्नात हवे. मग त्यामध्ये लिंबू, संत्री, आवळा हे आंबट पदार्थ तुम्ही घेऊ शकता, मोसंबी घेऊ शकतो. मात्र तुम्हाला विशेष वाटेल, भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असतं ढोबळी मिरचीमध्ये. तर मग ढोबळी मिरची किंवा कोबीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी जास्त असतं. मग या भाज्या तुम्ही लोखंडी भांड्यांमध्ये वापरा, करा, आपोआप तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि हिमोग्लोबिन तुमचं वाढायला मदत होईल. त्यामुळे स्वयंपाकासाठीची भांडी ही कंपल्सरी लोखंडी वापरा. आता ज्या स्त्रिया ह्या खूप थकलेल्या आहेत तरीही त्यांनी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये थोडासा व्यायाम करा, की जेणेकरून शरीराचा अग्नी तुमचा चांगला होईल आणि हे सगळे घटक जे कमी झालेले आहेत ते वाढायला मदत होईल.